आणि आता महत्त्वाच्या टॉप 10 बातम्या। पुढील 15 दिवसात राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार। आगामी सांस्कृतिक धोरणात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी याबाबत नियम करण्यात येणार। तज्ञ समितीकडून शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस। सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटेच्या कल्याणमधील शिल्पालयामधून पुतळा तयार करण्यासाठी वापरलेलं साहित्य ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांकडून आपटेची पत्नी आईसह शेजाऱ्यांची 3 तास चौकशी। पूजा खेडकर प्रकरणानंतर पुणे महापालिकेचे अधिकारी रडारवर बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या तक्रारीनंतर 7 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता। मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत। पहाटे कल्याणवरून सीएसएमटीला जाणाऱ्या गाड्या 8 ते 10 मिनिटे उशिरानं। एमपीएससीकडून राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या उमेदवारांची फेरनिवड यादी जाहीर होणार। न्यायालयात सर्व याचिका निकाली निघाल्या। अद्याप यादी जाहीर न केल्यामुळे 623 पदांवरील उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांवर टोलमाफीचा पास अजूनही फास्टॅगद्वारे टोल रकमाची वसुली, तर दरम्यान तक्रार करून टोलला परतावा मिळू शकतो। रिलायन्स इन्फ्रा यांचं हे स्पष्टीकरण। पुण्यात सीएनजी गॅस दरामध्ये मध्यरात्रीपासून 90 पैशांची वाढ। सीएनजी वाहनधारकांना प्रति किलोसाठी आता 85 रुपयांवरून 85.90 रुपये इतके मोजावे लागणार। राज्यातील 11 कारखान्यांना आरआरसीची नोटीस आहे। शेतकऱ्यांच्या ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमत थकवल्यामुळे ही कारवाई। 6 कारखान्यांनी तातडीनं एफआरपी दिली आहे। राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारची मान्यता। केंद्र सरकार राज्यातील सोयाबीन 90 दिवस हमीभावानं सोयाबीन खरेदी करणार।